नमस्कार. माझं नाव अश्विनी कुमार बाबूराव आसुलकर, वय 69, राहणार बार्शी. माझ्यावर ट्रीटमेंट येण्याचं माझं कारण म्हणजे 2017 साली मला हृदयाचा त्रास होत होता. म्हणजे जेवण केल्यानंतर 1 किलोमीटर 2 किलोमीटर जर मी चाललो तर दम लागायचा मला. 2017 साली मी 2-3 डॉक्टरकडे ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि माधवबागला सुद्धा स्टेट केली. माधवबागची स्टेट माझी पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर ॲलोपॅथिक डॉक्टरकडे माझी स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आली. 17 नंतर 19 पर्यंत मी कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही. माझा त्रास पूर्वीपासून होता. त्याच्यानंतर 19 पर्यंत तो थोडा वाढला. 19ला अगदी संयोगाने मी माधवबागला आलो आणि माझी पंचकर्माची ट्रीटमेंट चालू केली. पहिले पंचकर्म मला 7 पंचकर्माचं पॅकेज दिलं. 7 पंचकर्मामध्ये त्यांचे रिपोर्ट पंचकर्मापूर्वीचे आणि नंतरचे दोन्ही पाहिले आणि त्या रिपोर्टमध्ये V2 मॅक्स हा माझा सुधारलेला दिसला. माझा त्रासही कमी झाला. दरम्यानच्या काळात 6 महिन्यानंतर मी कुठलेही पंचकर्म केले नाही. नंतर अगदी थोडाफार म्हणजे एक रेग्युलर प्रकृती स्वास्थ्यासाठी किंवा काळजी म्हणून दर महिन्याला 1 पंचकर्म या प्रमाणे मी चालू केले. त्याच्यानंतर हे 2019 साली 19 नंतर 22 पर्यंत 23 पर्यंत मधनं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आवश्यक पंचकर्म घेतले. या दरम्यान मला जे प्रकृती स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान हे सगळ्या गोष्टी इथे मिळाल्या. मागच्या 6 महिन्यापूर्वी मी उल्लेखनीय बाब म्हणजे एक 3-4 महिन्यापूर्वी मला अगदी जाणवेल असा त्रास चालू झाला. त्यानंतर IRP प्रो म्हणून डॉक्टर मॅडमनं मला ट्रीटमेंट दिली. IRP प्रोचा इफेक्ट हा सडनली मोस्ट अगदी कार्यक्षम आहे आणि त्याच्यानंतर त्याचा रिलीफ मला लगेच जाणवला. आता मी अगदी पूर्णपणे स्वस्थ आहे आणि मला कुठलाही त्रास नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सर्व पेशंटसाठी, सर्व रुग्णांसाठी आणि सर्व मित्रांसाठी सांगतो, आपण आजारी आहोत हा पहिला सर्वांचा आधार आहे. तो आपण आजारी आहोत हा आधार इथं नाही सर्व. म्हणजे आपण आजारी असल्याची कुठलीही मानसिकता तिथं जाणवत नाही आणि त्यांना 25% स्टाफच्या वागण्यानं, स्टाफच्या बोलण्यानं, स्टाफच्या मनोधैर्य वाढण्यानं बऱ्याच अंशी आजार कमी होतो असं माझं म्हणणं.